नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज सकाळी उठलो. आता मी काल रात्री थोडा उशिरा झोपलो होतो, तर आज उठलो. तर आता सकाळी उठावर पाहतो तर पाणी सुरू आहे. खूप मस्त जोरदार पाणी सुरू आहे काल रातपासून. पाहू शकता तुम्ही, पहा बरं किती जोरदार पाणी सुरू आहे. टपाटप 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 रातभरापासून काही फुरसत नाही दिली पाण्यानं. असं पाणी चालत राहायला पाहिजे म्हणा, तेव्हाच थोडीशी गरमी कमी होईल, शेतकऱ्याला थोडासा फायदा होईल पाण्याचा. तर आता सकाळी उठलो ते मित्रांनो. सकाळी उठल्यावर आपल्याकडे कसं आहे, कोंबडे आहे आपल्याकडे. आपण त्याला दाना पाणी टाकतो रोज सकाळी. पहा हे कोंबड्यावर, खाली पण कोंबडे आहे. 3 कोंबडे आहे आपल्याकडं न 7 कोंबड्या आहे. अंड्यावरच्या आहे साऱ्या कोंबड्या. रोज अंडे गिंडे देते म्हणा त्याला सकाळी उठल्यावर दाना पाणी करावं लागते. आता थोडंसं मी ब्रश करून घेतो. त्याचं दाना पाणी झालं मित्रांनो का. ब्रश करून मग मस्त आंघोळ गिंघोळ करतो. मग मला एका ठिकाणी जावायचं आहे. आता थोडंसं जेवण करून घेतो दोस्तांनो. मी सकाळी उठल्यावर नाश्ता नाही करत. आता बनवली सोजीनं मसूरच्या डाळीचं वरण. ते सोजी मस्त लागते, बढिया बारीक बारीक. ते सोजीनं मसूरच्या डाळीचं वरण मस्त गरमागरम खातो. सोयाबीनच्या वड्या बी टाकलो त्यात, मस्त लसणाचा तडका मारलो. एक नंबर बढिया बनलं. अरे वा 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 वा, का जमलं दोस्तांनो, एक नंबर बढिया मस्त. हलका फुलका जेवण करायचं दोस्तांनो तर बरं वाटते. चांगली मसूरची डाळ सोजी मला लय आवडते. सप्प गिटका लागते, मस्त पतली पतली. धन्यवाद दोस्तांनो.